पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अचानक भेटीमुळे ब्रुनेई हा देश सध्या चांगलाच चर्चेत आहे। नरेंद्र मोदी हे ब्रुनेईला औपचारिक भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत। 3 आणि 4 सप्टेंबरला त्यांनी ब्रुनेईचा दौरा पूर्ण केला। आज आपण याच ब्रुनेई देशाबद्दल जाणून घेणार आहोत। भारताला या देशासोबत हातमिळवणी केल्यास काय फायदा होईल, इथली संस्कृती कशी आहे आणि ब्रुनेईचा सुलतान कोण, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अमिता आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। आपल्या देशातील बहुतेक लोकांना ब्रुनेईचा इतिहास भूगोल तर सोडा, त्याचे स्थान कुठे आहे हे देखील माहित नसेल। पंतप्रधान मोदींनी युक्रेनहून परतल्यानंतर 10 दिवसातच ब्रुनेईला भेट दिली, त्यामुळे हा देश सध्या चर्चेत आलाय। हा देश मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि कंबोडिया यांच्यामध्ये दक्षिण चीन समुद्राच्या एका कोपऱ्यात स्थित आहे। या देशाची लोकसंख्या फक्त 4.5 लाख इतकीच आहे, पण छोटा असला तरी हा देश तेलाच्या बाबतीत रशिया, सौदी अरेबिया आणि कॅनडाच्या बरोबरीचा आहे। या देशात शरिया कायदा लागू असून शरिया कायदा 2014 मध्ये लागू झाला, त्यामुळे इथं कडक धार्मिक नियमांचं पालन केलं जातं। तसेच मद्यपानावर या ठिकाणी बंदी आहे। यासोबतच समलैंगिक संबंधांवर कठोर शिक्षांसह सामाजिक बंधनही आहेत। ब्रुनेईच्या सांस्कृतिक जीवनशैलीवर धार्मिक पद्धतींचा ठसा बघायला मिळतो। ब्रुनेईमध्ये 1929 साली तेलाचा शोध लागला। ब्रिटिश मलायन पेट्रोलियम कंपनीने पहिली तेल विहीर खोदली, ज्याला सेरिया 1 असं नाव दिलं गेलं। आज ही कंपनी रॉयल डच शेल म्हणून ओळखली जाते। या तेलाच्या शोधामुळे ब्रुनेई तेल उत्पादक देश बनला। तेल आणि नैसर्गिक वायू हे ब्रुनेईच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत। ब्रुनेईचा जीडीपी 1668.15 कोटी अमेरिकन डॉलर इतका आहे, ज्यात निम्म्याहून अधिक हिस्सा तेल आणि वायूच्या विक्रीतून मिळतो। 2023 मध्ये ब्रुनेईचे दरडोई उत्पन्न सुमारे 24.46 लाख रुपये होते। ब्रुनेईमध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत आहेत। तेलाच्या कमाईचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात झाल्यामुळे अर्थव्यवस्था आता फक्त तेलावर अवलंबून नाही, तर स्थित अर्थव्यवस्थेमुळे ब्रुनेई हा दक्षिण पूर्व आशियातील एक प्रमुख देश मानला जातो। ब्रुनेईमध्ये वैयक्तिक उत्पन्नावर कर नाही। हा नियम देशात राहणारे नागरिक आणि प्रवासी दोघांनाही लागू आहे, त्यामुळे आयकर भरणं टाळू इच्छिणाऱ्यांसाठी हे विशेष आकर्षण आहे। कॉर्पोरेट कर देखील फक्त 18.5% इतका आहे। आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंग कंपन्यांना कॉर्पोरेट करात सूट किंवा मोठी सवलत मिळते, ज्यामुळे परदेशी कंपन्यांसाठी ब्रुनेईमध्ये व्यवसाय उभारणं फायदेशीर ठरतं। देशात गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यावर आणि वारशावर कर नाही। ब्रुनेईमध्ये बँकिंग गोपनीयतेसाठी कठोर कायदे आहेत, त्यामुळे खात्यांची माहिती परदेशी कर संस्थांना मिळत नाही। त्यामुळे लोकांना आपले पैसे ब्रुनेईमध्ये ठेवणं सुरक्षित वाटतं। आता ज्या वेळी ब्रुनेईची चर्चा होते त्यावेळी ब्रुनेईच्या सुलतानच्या चर्चाही रंगतात। त्याचं राहणीमान, त्याचा महाल, त्याच्या गाड्या, एकंदरीत सुलतानचा राजशाही थाट डोळे विस्फारणार आहे। ब्रुनेईचा सुलतान ज्या पद्धतीने आपलं आयुष्य जगतोय ते खरंच आश्चर्यचकित करणार आहे। त्याच्या महालाच्या भिंती सोन्याच्या आहेत। एवढंच काय, तर त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात जगभरातील एकापेक्षा एक अशा लक्झरी गाड्या आहेत। हसनल बोल्किया हे आपल्या लक्झरी लाईफसाठी जगभर प्रसिद्ध आहेत। त्यांच्या लक्झरी लाईफमधील सर्वात खास बाब म्हणजे त्याचा महाल। सुलतानचा सोन्याचा राजशाही महाल कित्येक एकरांवर पसरलाय। या महालात सोन्याच्या अनेक गोष्टी आहेत। याशिवाय त्याच्याकडे एक खाजगी विमानही आहे। आता तुम्ही म्हणाल, स्वतःचं खाजगी विमान असण्यात एवढं काय मोठं, पण तुम्ही हे विसरताय की सोन्याच्या महालात राहणाऱ्या सुलतानचं ते विमान आहे। हे विमान देखील सोन्यानं मढवलेलं आहे। 1980च्या दशकात सुलतान हसनल बोल्कियानं जगातील सर्वात मोठा राजवाडा बांधला, ज्यामध्ये सध्याच्या ब्रुनेईचा सुलतान राहतोय। या पॅलेसमध्ये 1770 खोल्या आणि हॉल आहेत। जगातील सर्वात मोठं लक्झरी कार गॅरेज देखील या पॅलेसमध्ये आहे। हा राजवाडा इतका आलिशान आहे की इथे चक्क सोन्याच्या भिंती आहेत। हा महाल 2 दशलक्ष स्क्वेअर फूट क्षेत्रात मोठ्या दिमाखात उभा आहे। या राजवाड्याचा घुमट 22 कॅरेट सोन्यानं सजविण्यात आलाय। या राजवाड्याची किंमत तब्बल 2550 कोटींहूनही अधिक आहे। पंतप्रधान मोदींची ब्रुनेईला भेट अनेकांसाठी धक्कादायक होती। स्वातंत्र्यानंतर एकही भारतीय पंतप्रधान ब्रुनेईला औपचारिक भेटीवर गेलेले नाहीत।
2013 साली माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ब्रुनेला गेले होते, पण ते आसियान भारत शिखर परिषदेसाठी गेले होते. मोदींच्या भेटीने अनेकांना आश्चर्यचकित केले, पण यामागे एक मोठी रणनीती असू शकते. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट. धन्यवाद.